जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची ह्या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आमच्या मातीत विष कालवू देणार नाही. सीईटीपीच्या पाण्यावर तारदाळचा रणसंग्राम, शेतकऱ्यांचा प्रशासनाला थेट इशारा. इचलकरंजी परिसरातील औद्योगिक सांडपाणी आणि वाढत्या प्रदूषणाच्या प्रश्नावर तारदाळ ग्रामस्थांनी आता निर्णायक लढ्याची हाक दिली आहे. सीईटीपीचे एक थेंबही गावात पडू देणार नाही असा आक्रमक इशारा देत शेतकरी, युवक आणि महिलांनी प्रशासनाविरोधात संतापाचा जणू उद्रेकच केला. गावातील बैठकीत संतप्त ग्रामस्थांनी घोषणाबाजी करत जमीन वाचवा, पाणी वाचवाचा नारा दिला. ग्रामस्थांच्या मते प्रक्रिया केलेले असल्याचा दावा करण्यात येणारे सीईटीपीचे पाणी प्रत्यक्षात शेती, भूजल आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. आमच्या काळ्या आईवर विष ओतण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नाही अशा शब्दात शेतकऱ्यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. या पाण्यामुळे जमिनीची सुपीकता धोक्यात येत असून भविष्यात पिण्याच्या पाण्याचाही गंभीर प्रश्न निर्माण होण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी प्रशासन आणि संबंधित उद्योगांवरही जोरदार टीका करण्यात आली. कारखाने वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देण्याचा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा ग्रामस्थांनी दिला. हा संघर्ष केवळ तारदाळपुरता मर्यादित नसून संपूर्ण पंचगंगा पट्ट्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. दरम्यान येत्या 8 दिवसात विशेष ग्रामसभा बोलावण्यात येणार असून गावाच्या वतीने उग्र आंदोलन छेडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रस्ता रोको, ठिय्या आंदोलन, मोर्चे आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालण्यासह तीव्र आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. एकीकडे उद्योगांचे हित जपण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे शेतकरी आपल्या जमीन, पाणी आणि पुढच्या पिढ्यांच्या आरोग्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे सीईटीपीच्या प्रश्नावर आता संघर्ष अधिक पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. न्यूज चॅनल नेटवर्कसह आपल्या तारदाळ गावामध्ये एक अतिशय तारदाळच्या इतिहासातील सगळ्यात चुकीच्या जे घ्या लागले त्याच्यासाठी आपण सर्वजण इथे तारदाळचे सर्व पक्ष आणि सर्व अगदी तारदाळवर प्रेम करणारे आणि गाव आपण पूर्वीच्या पिढीनं जसं आपल्याकडे ठेवलंय तसंच आपल्या पिढीला पुढल्या देण्यासाठी म्हणून आणि आपल्या गावच्या आपुलकीसाठी म्हणून उपस्थित असलेले तारदाळचे सर्वच आता बघाच्या आपापल्या भावना सर्वांनीच अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडल्या. त्यात मला काय असं वाटत नाही की तारदाळात कुणाला ह्यात पाणी पाहिजे आहे. 100% तारदाळाचा ह्याला विरोध आहे असं मला तरी अगदी नक्की वाटतंय. कारण हे जे विषय असतात हे सीईटीपी आम्ही पाणी स्वच्छ करून देतोय. आता मग केजी पाटलांनी सांगितलं कोल्हापूरचं पाणी रोकडीपर्यंत व्यवस्थित असतंय, तिथं खाली जरा घाण होतंय. तर एक मला माहिती आहे म्हणून आमच्या जिल्हा परिषद मिटिंगमधनं आम्ही ऐकल्यानं सांगतोय साहेब पंचगंगा प्रदूषण करण्यात 95% वाटा कुणाचा आहे माहिती आहे? कोल्हापूर महानगरपालिकेचा आणि 5% आम्ही सगळी गावांनी आम्ही आहे. म्हणजे हे शासकीय आकडे माहित असू दे, ठीक आहे. ते जर असं डायरेक्ट 80-90 MLT जे पाणी कोल्हापूरला येतंय ते डायरेक्ट त्या जेट्टीच्या वाड्यातनं डायरेक्ट तुमच्यात जाते, ठीक आहे. आता यात हे प्रोसेसिंग केमिकल त्यात फारसं नाही आहे. आपल्या जर असं ते प्रोसेसिंगमुळे ते आणि हे जे कापड आता आपण कापड पांढरं असतंय आणि ते कसला पाहिजे ते नक्षी उठवायचं म्हणजे त्याला काहीतरी केमिकल लागतात. ते काही असंच सहज उठत नाही. ते केमिकलमुळं पाणी इकडे थोडं जास्त प्रदूषित आहे. फार चुकीचा निर्णय आहे. मगाशी आता सरांनी सांगितल्याप्रमाणे आज ठीक आहे, आज पाण्याचा विषय आहे, उद्या नक्कीच महानगरपालिकेला आदवाडीचा विषय आज उद्या नक्कीच येणार आहे. त्यात काही शंकाच नाही. भले उद्या येईल किंवा 5 वर्षांनी त्यावेळी सुद्धा आपल्याला काही गरज नाही. आमचं आहे ते गाव आपलं आहे ते बरं आहे, ठीक आहे. आता थोडंसं 50% शहरीकरण झालंय इथंपर्यंत ते ठीक आहे. आज आपल्या गावातली जी जमीन राहिलेली आहे ठीक आहे, ज्याला गरज होती त्यांनी दिली. तिथं उद्योग राहिले, उद्योग असल्याबद्दल आमचं बी दुमत नाही. आपण बी सगळ्यांच्या बरोबर खायचं म्हटल्यावर थोडेसे उद्योग आपल्यात पाहिजेत, नाही असं नाही. पण गावचं वाटोळ करून कुठला उद्योग असेल तर ते पूर्ण चुकीचं आहे. मला आठवतंय दादा सरपंच होते आणि आम्ही सदस्य होतो त्यावेळी आपल्या ज्या आता KATP झाल्या तर एक फार मोठा प्रोजेक्ट स्टीलचा येणार होता आणि त्यांनी असं ते सगळ्या गावची मिटिंग बोललेली होती आणि त्यांनी खास आम्हाला सांगितले की आमच्या पाण्याचं प्रदूषण अजिबात नाही आणि त्यासाठी तुम्ही कुठं तर माहिती घ्यायला जावं. मग आम्ही सरपंच असताना हिने आम्ही 2 गाड्या करून सदस्यकडे तिथे एक ठिकाणी सांगितलं होतं. तिथं माहिती जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज. सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.